बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोला छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य बिरसा मुंडांचा क्रांती सूर्य बिरसा मुंडांचा मी जिथे आंदोलनाला गेलो तिथे पोलीसवाले जास्त राहायचे, पण तुमच्या इथे कमी दिसून राहिले. मला वाटते पोलीसवाले चांगले इच्छे आणि म्हणजे धन्यवाद मानायला पाहिजे का त्यांनी आपल्याला परवानगी नाही दिली. मी विचारलं आहे त्याने का परवानगी आंदोलनाची दिली का, ते म्हणते नाही दिली. चांगली गोष्ट आहे, वरून जास्त दबाव असत म्हणजे प्रेशर वाढत चालला आहे. कवा पडसाकडे होईल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे ठीक आहे, आमच्या मागण्या आहे त्या जर तुम्ही मान्य करत नसाल तर आता आंदोलनात पैसे एवढे जमा झाले का पुन्हा दुसरं आंदोलन होते. त्यामुळे दुसऱ्या आंदोलनाने पैसे लागणारच नाही असं आंदोलन करून बंद्या पोट्ट्यानं कलेक्टर ऑफिसच्या समोर टकलं करायचं आणि बंदे केस त्याच्या उरावर टाकून द्यायचे. आणि पोरीनं काय करायचं तर लटा सोडायच्या. आपल्या इथं काली मातेचं मंदिर आहे, तर देवाभाऊच्या अंगात एक भूत आहे. ते भूत आपल्याला उतरवायचं आहे आणि देवाभाऊच्या अंगातलं भूत उतरवायचं असेल तर आपल्या अंगात काली माता आली पाहिजे. तर बंद्या लटा सोडायच्या आणि कलेक्टरच्या आवारात जाऊन तिकून लावून घ्यायचं आणि सृष्टी करायची नाही. त्याच्याशिवाय हे भूत उतरणार नाही. कारण आपण प्रेमानं सांगून राहिलं ते प्रेमानं लागतो की भूत बातोचे मानते नाही, तर मग आपण अवकाशीवर आलो पाहिजे. कारण वर्धेत आंदोलन झालं, यवतमाळले आंदोलन झालं, वणीले आंदोलन झालं, संभाजीनगरले आंदोलन झालं, लातूरले आंदोलन झालं, आता चंद्रपुरात चालू आहे. तरी सांगायले काना बहिरे म्हणजे यायला अक्षरशः डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आहे आणि कानात बोळे पुचकून घेतली आहे का यायला एखाद्या कानाच्या चांगल्या डॉक्टरकडे न्याय लागते. म्हणजे सरकारमधल्या सर्वच लोकांना न्याय लागते का असं मला वाटून राहिलं. आणि अनेक वेळा गेल्यावर काही लोक म्हणते राजकीय बोलायचं नाही. आता राजकारणासोबतच पंगा आहे आपला. ठीक आहे, आपला पंगा बोलण्यासोबत राजकारणासोबत. तुमची एमपीएससीची परीक्षा ऑनलाईन केली, ह्या निर्णय का एकट्या एमपीएससीच्या अध्यक्षाने घेतला असेल का? एवढे पावर आहे का त्याला? त्याला मागून मच्छीची गाडी लावणार आहे. ठीक आहे, हे तुम्ही समजून घ्या. आणि ते सत्तेतले लोक असतात. सरकार कोणाचाही येऊ, ठीक आहे, पण जो सत्तेत आहे हे सत्तेतले लोक असे तोटके धंदे करतात आणि हे आपल्या उरात बसतात. म्हणून एवढं लक्षात ठेवा का जेव्हा जेव्हा अन्याय होईल तर हे सत्तेतले लोक निर्णय घेतात. त्याच्यामुळे त्याच्या विरोधात आपण बोललो पाहिजे. इथं सत्तेतलेही काही लोक आले आहेत, त्याला वाटून राहिलं का उद्या आपल्या पोरावर बी अशी वेळ येऊ शकते. एकदम बरोबर वाजणारे दादा आहे. म्हणून जे लोक आले त्याच्यासाठी तुम्ही काय वाजवा, कारण त्याला माहित आहे इथं जे आता बरेचसे बुजुर्ग मंडळी आहेत यायला काय लेणं देणं. आता यायचे थोडं वसनात गेले, यायला काही लेणं देणं आहे का? आपण तुमच्यासाठी रस्त्यावर आले ना, त्याचे नातू असल त्याला माहित आहे का उद्या माझ्या नातवानं जर एमपीएससीची तयारी केली उद्या माझ्या नातवासोबत फ्रॉड होऊ शकते. म्हणून ते लोक आले आहेत. आणि म्हणून आपण जर या परिस्थितीत आपला एखादा मित्र लायब्ररीत बसला असेल तर त्यांचा तुडवा चालेल. बरोबर आहे. कारण विषय असा आहे का शिवाजी जन्मा तो दुसऱ्याच्या घरात काऊन झाले, त्या घरात पहिल्या घरात का प्रॉब्लेम आहे? म्हणजे इथं आंदोलन म्हणजे आमचे मित्र जाईल ते आंदोलन कराल आणि निर्णय होईल का माझ्यासाठी चाल्या तू तिथं घुमाल. ठीक आहे, आपल्यावर अन्याय झाला तर रस्त्यावर उतरता आलं पाहिजे. आज एमपीएससी केला, उद्या पोलीस भरतीच्या पुट्ट्याची परीक्षा करून आणलाय का करा मग काच्या उठान का? अबे का करा उद्या निर्णय केला जवळच हे का करतात चेक करतात आपल्याला हे जागे आहे का रे. ठीक आहे, तुम्ही जर त्याच्यावर विरोध दर्शवला नाही तर ते आपलं प्लॅनिंग चालू करतात. आणि विषय असा आहे का ऑनलाईन परीक्षेचं यानं टेंडर टीसीएसने ऑलरेडी दिलेलं आहे आणि मग प्रक्रिया चालू केली. म्हणजे यानं गल्लुऱ्या खाल्ला आहे.
ठीक आहे. पहिले कारण टीसीएस आपल्याकडून 1000 रुपये घेते एक वेळा फॉर्म भरायचे, घेते ना. किती रुपये फी आहे? कारण याच्या अगोदर ऑनलाईन होते. आपण आंदोलन करू करू यायला सांगितलं का तुम्ही आमच्या परीक्षा एमपीएससी ला डायव्हर्ट करा. आम्हाला आंदोलन केले, आम्हाला 1000 रुपये फी मान्य नाही. तर तुम्ही ऑनलाईन ज्या परीक्षा होत्या वर्ग 3 वर्ग 4च्या त्या एमपीएससी ला डायव्हर्ट केल्या. आमचा एमपीएससी वर फुल भरोसा आहे. तर एमपीएससी पारदर्शक परीक्षा घेते. कारण पेपर जेव्हा आमच्या रूम मध्ये येते पेपरच्या दिवशी तेव्हा शील पॅक बंद येते. पेपर इथं 8 दिवस अगोदर कलेक्टरच्या रूमला येते, स्ट्रॉंग रूमला जमा राहते. उद्या पेपर फुटला त्याला कलेक्टर जबाबदार राहते, म्हणून कलेक्टर बरोबर नियमात राहून पेपर घेते, त्याच्यावर जबाबदार राहते. इथं तर आटू कोणी येते. ठीक आहे. कोणी पेपर घेऊन चाललं जाते, कोणाचाही पेपर कोणाच्या हातात लागते. साला तो टीईटीचा पेपर महाराष्ट्रात छापते, युपी तिथं चोर बसले सगळे. अरे तिथं चोरच बसले ना, त्यानं रामायण नाही सोडलं. ठीक आहे. हे का विषय लागला. मग आपण युपी पेपर छापायचा टीईटीचा आणि मग पेपर फुटला म्हणून बोलायचं, म्हणजे ही लाजीरवाणी गोष्ट आहे. आणि मग आता एमपीएससीचा पेपर जर स्ट्रॉंग रूमला येते तर तो सकाळी 9:30 वाजता कलेक्टरच्या स्ट्रॉंग रूम वरून निघते, पोलिसांच्या गाडीत निघते. मग तो आपल्या एका रूम मध्ये 24 पोट्टे राहायचे, बरोबर 24च्या वर एकही पोट्ट नाही राहत. एका पेपर सेट मध्ये 24च पेपर येते, 24च्या वर एकही येत नाही. म्हणून तुमची ओएमआर शीटही 24च येते. चुकून रोल नंबर चुकला तर दुसरी भेटते का? नाही भेटत, कारण 24च येते. त्याला हिशोब द्या लागते, जो तिथे इन्व्हिजिलेटर आहे त्याने. एवढा बारीक बारीक गोष्टीचा निगराणी असते. 10 मिनिट 15 मिनिट अगोदर ओएमआर शीट येते आणि 5 मिनिट अगोदर पेपर देत असते. तुम्हाला तुमच्या सह्या घेते, दोघांच्या घेते का नाही? अरे घेते का नाही? मग तुमच्या समोर पेपरचं सील फुटते, म्हणून पारदर्शकता एमपीएससी. आणि पेपर सोडवल्याच्या नंतर खालचं कार्बन कॉपी राहते. अरे रिस्पॉन्स शीट राहते ना, काय प्रूफ. आणि साले हे ऑनलाईन घेतल्यावर का घंट्या प्रूफ देते का आपल्याला? अरे काहीच प्रूफ नाही राहत आपल्यापाशी. उद्या आपले प्रश्न चुकले, बरं हे तर सोडा. एमपीएससीचा पेपर मध्ये जर प्रश्न चुकला तर आक्षेप घेता येते. आणि इथं टीसीएस आयबीपीएस मध्ये जर पेपर मधला प्रश्न चुकला तर ज्या प्रश्नावर आक्षेप द्यायचा आहे त्याचे तुम्हाला 200 रुपये पर क्वेश्चन भरावं लागेल. किती रुपये? 200. म्हणजे साल्यानं 1000 फी घेतली ते वेगळी, आणि पर क्वेश्चन म्हणजे तुम्ही 5-5, 7-7 प्रश्न चुकवाल आणि आम्हाला आक्षेप घ्यायचा आहे. मग आता ह्या पोरीचा प्रश्न चुकला, मग हे हिला ओळखत नाही, हिचाही थोत चुकला, हिला माहित नाही हिनं पैसे भरले, हे 200 भरते, हे 200 भरते, असे लाखो कोटी 200 भरले. म्हणजे यानं कमिशन खोरीचा धंदा लावलाय. ऑनलाईन परीक्षामध्ये कमिशन खोरीचा का लावलाय? धंदा. प्रॉब्लेम कुठं येईल तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर तर नॉर्मलायझेशन अशी पद्धत आहे का हे पेपर चेक करणाऱ्याला बी समजत नाही. त्याला काय समजत नाही, एक दिवस म्हणलं त्याला का हे मार्क नॉर्मलायझेशनच्या फॉर्म्युल्यात टाकून दाखवा आणि कशा पर्सेंटेज ते काढून दाखवा. घंट्या कोणाला नाही काढता आले, कोणालाच नाही जमले. म्हणलं काढून तर दाखवा, ह्या पोराचे मार्क वाढले कसे हे तुम्ही फॉर्म्युल्यात टाका आणि कसे काढता तुम्ही हे दाखवा आम्हाला. यायला मार्क कसे वाढले हे दाखवलं नाही. मग कोणती पद्धत वापरता? म्हणजे एक तलाठीचा पेपर घ्यायचा आहे तर 15 दिवस पेपर चालेल. आम्हाला 15 दिवस पेपर नाही पाहिजे. आम्ही एमपीएससी ला पेपर डायव्हर्ट याच्यासाठी करायला लागले. एकाच दिवशी एकाच वेळी पेपर झाला आणि तो ऑफलाईन झाला पाहिजे. आणि कायचा झाला पाहिजे? ओएमआर. कायचा झाला पाहिजे? ओएमआर शीट. कारण आपल्यापाशी प्रूफ असते, त्या प्रूफवर आपल्याला कोर्टात यायच्या विरोधात लढता येते जर आपल्यावर अन्याय झाला तर. आता मागे एक न्यूज आली होती लोकसत्ताने. आता न्यूज का आली का टीसीएस मध्ये नोकरी करणाऱ्याचे 2 नातेवाईक तलाठी म्हणून लागले. ते डोबल बंद झालं. आलं हॅलो 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 हॅलो. तर आता तुझी आपलं लोकसत्ता पेपर 2 विद्यार्थी 2 नातेवाईक. तर टीसीएस मधला एक माणूस आहे. टीसीएस मध्ये काम करणारा म्हणजे त्या पेपरच्या डिपार्टमेंटले काम करणाऱ्याचे 2 नातेवाईक, एकदम जवळचे नातेवाईक सिलेक्ट झाले. आता हे माहित पडलं म्हणून माहित झालं. आता जे पोट्ट्याला माहित होतं का याचा
ठीक आहे, नातेवाईक टिशर्स मध्ये काम करते म्हणून माहित झालं. बाकीचे असे किती तलाठी लागली असेल, किती ग्रामसेवक लागले असेल, किती क्लर्क लागले असेल, हे आपल्याला कोणता मी संभाजीनगरच्या भाषणात बोललं. आता इथं हे हॉल आहे, इथं पेपर चाललाय, याच्यातला एक सर्वंट बाहेर दुसऱ्या रूम मध्ये गेला आणि बसवली 40-50 कम्प्युटर आणि तिकडे परस्पर पोट्टे बसवले. का भेंड माहीत पडणार आहे का तुम्हाला? अरे पडणार आहे का? नाही. आणि हे पद्धत चुकीची आहे. आता यायला पुन्हा कमिशन खोलीचा पुन्हा एक धंदा आणला. म्हणजे एमपीएससी हे संवैधानिक संस्था आहे आर्टिकल 315 नुसार. मग आता संवैधानिक संस्था आहे तर संवैधानिक बघा तुम्ही. तिने काही कमिशन खोरीची धंदा करणारी संस्था नका बनवू. आता यायला ठीक आहे, ग्रुप सीच्या जागा काढल्या 2619 काढल्या ना. त्याच्यात काय लिहिलं त्यानं? त्याच्यात आता 5 प्रकारच्या पोस्ट आहेत. ठीक आहे, एमपीएससी क्लर्क, ठीक आहे, एक्साइज इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, त्याच्यानंतर मुद्रांक निरीक्षक. जर तुम्ही मेन्स पास झाले म्हणजे प्रिलिम पास झाले आणि मेन्सने गेले तर पहिले मेन्स साठी एकच वेळा फी भरा लागेल, 365 रुपये भरा लागेल का नाही? अरे भरा लागेल का नाही? आता हे छोटे म्हणते का तुम्ही एका परीक्षेचे 365 वेगळे. ठीक आहे, म्हणजे एक पोरगा 4ही मेन्सने क्वालिफाय झाला त्याला 365, 365, 365, 365 असे भरा लागेल. म्हणजे आमच्या बापाच्या घरी पैशाचं झाड आहे, हलव नका सांगते पैसे, 500च्या नोटा सांगते. अबे साले, कमीत कमी गोरगरीब पोट्याचा विचार करा. आम्ही कुठल्या परिस्थितीतून आलो आहे, ठीक आहे, आम्ही कुठून आलो आहे. म्हणून भगतसिंगाचं एक वाक्य आहे. भगतसिंग काय म्हणतात लक्षात घ्या. भगतसिंग म्हणतात, जर कोई सरकार इस देश के युवाओं का, ठीक है, सम्मान, अधिकारों का और हितों का सम्मान नहीं करती. क्या म्हणते भगत सिंह? अगर कोई सरकार देश के युवाओं के हितों का और अधिकारों का सम्मान नहीं करती तो ऐसे सरकार को तबाह कर दो या खत्म कर दो. म्हणून आमच्या अंगात भगतसिंग आणू नका. आम्ही जोपर्यंत प्रेमानं वागतो तोपर्यंत प्रेमानं आम्हाला राहू द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पोरो, अरे पाणी मग त्याचा मरत नाही मी. त्याच्यानंतर इकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर आता ठीक आहे, आता सांगितलं मी एमपीएससी ग्रुप बी आणि सी च्या जागा, हे इकडे लक्ष द्या, ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या जागा डायव्हर्ट केल्या. कोणाला केल्या? एमपीएससी ले. तलाठी, ग्रामसेवक, ठीक आहे, क्लरिकल डिपार्टमेंटच्या जेवढे जागा आहे ते एमपीएससी ने डायव्हर्ट केल्या. पण अजूनपर्यंत एमपीएससी ना त्याचा सिलेबस का राहील, पेपर पॅटर्न का राहील, ह्या जाहीर केलेला नाही. तो आमची मागणी आहे का तुम्ही तो पेपर पॅटर्न लवकर जाहीर करा. कोणते जितचा घाल तिथं देऊन राहिला लायब्ररी जितके का नाही ढुंगणाले निघून येते लायब्ररीत बसता बसता. जो बसते ना वर्ष त्याला माहित आहे. ठीक आहे, आम्हाला आलते म्हणून सांगून राहिले. ठीक आहे, मग उशी न्या लागते घरून येत. अरे बरोबर आहे का? मग आता आमचं दुखणं आम्हाला माहित आहे. आमचा बाप तिकडे वक्रावर उभा आहे, रक्ताचं पाणी करून त्याच्या पोटाला चिमटा देऊन आम्हाला पैसे पाठवतो. आम्ही इथं कसे दिवस काढतो चंद्रपुरात आमचं आम्हाला माहित. अरे बरोबर आहे का? मग आमच्या परीक्षा आम्हाला तशा पाहिजे, तशा द्या ना. तुम्हाला कमिशन पाहिजे म्हणजे तुम्हाला टीसीएस 400-500 रुपये पर पोट्टे मागे कमिशन देत असाल, हे कमिशन खोरीचे धंदे बंद करा. ठीक आहे. आणि याच्यात ठीक आहे, कोणते पोट्टे ऑनलाईन लागते हे आपल्याला माहित पडत नाही. कसा त्याच्यात पेपर फुटल्या जाते हे माहीतच पडू शकत नाही. ठीक आहे. आणि मग एखाद्याच्या पेपर मध्ये ऑनलाईन पद्धतीनं काही जर फ्रॉड केला का माहित पडणार आहे तुम्हाला? एनी इलेक्ट्रॉनिक मशीन कॅन बी हॅक. कोणतीही इलेक्ट्रॉनिक मशीन डिव्हाइस हॅक करता येते. ते ईव्हीएम काऊन नाही असो, समजले का बे पोट्टे? ठीक आहे. एनी इलेक्ट्रॉनिक मशीन कॅन बी, कोणतीही इलेक्ट्रॉनिक मशीन. मग आता दिलेला पेपर, सबमिट केलेल्या पेपर मध्ये बी बदल करता येते ना. आपल्या पाहिजे हॅकर मोठे आहे असे. आणतो साल्याने 4-5 शोधून आणि देतो तुम्हाला डेमो. म्हणजे जर तुम्हाला विश्वास नसेल तर मग आमचा पेपर बरं, आमच्या एमपीएससीचे अध्यक्ष आमच्या वर्धेचे आहे, कलेक्टर होते भीमनवार, तुमच्या इथं आलते बहुतेक, ते आता अध्यक्ष आहे. त्या भीमनवार साहेबांना सांगणं आहे का तुम्ही संवैधानिक संस्था आहे, तुम्हाला स्वायत्त अधिकार आहे. ते अधिकार तुम्ही कर्तव्य दक्षपणे त्याच्यात निर्णय घ्या. कारण एवढे निवेदन केले आता
प्रत्येक पक्षानं सुद्धा द्यायला पाहिजे. महाराष्ट्राच्या विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सुद्धा मुद्दा मांडला आहे का परीक्षा पोरावर अन्याय करू नका, परीक्षा ऑनलाईन मान्य नाही, परीक्षा ऑफलाईनच झाली. आणि जेव्हा एका दिवशी परीक्षा होईल तेव्हाच पारदर्शकता आहे. आता काय होते झालं, सकाळच्या बॅचले ह्या पोट्ट्याचा पेपर राहते, ह्या जाते पेपरले, हा बाकीच्या याचा पेपर 2-3 दिवसांत जाते. मग ह्या रूममेट राहते, अहो कसं होतं पेपर, मग ते सांगते अहो असे असे प्रश्न आलते. मग तिला पॅटर्नच माहित पडला ना, हा पेपरचा पॅटर्न कसा आहे, गणिताचे प्रश्न कसे येऊन राहिले, कोण्या टॉपिकवर जास्त येऊन राहिले. ऑब्विसली तुमच्या मैत्रिणीले जे लेट पेपर द्यायला जाणार आहे तिले मार्क का भेटल, जास्त भेटल ना. मग तुम्ही ठीक आहे, मग तुम्ही तुमच्यावर अन्याय होईल जो पहिल्या दिवशी आहे दुसऱ्या दिवशी आहे, कारण पहिल्या 2 दिवसात पेपर पॅटर्न माहित व्हायला वेळ लागते. अशी परीक्षा कोण्या कामाची का जे एक पेपर हा 15 दिवस चालतो. आम्हाला हा मान्य नाही. आणि त्या जे याड काढली त्या याड मध्ये काढली माहित आहे का आयोगानं, आयोग म्हणते का तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार ठीक आहे या राज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं ठीक आहे तिचं राज्य लोकसेवा आयोग पेपर घेत आहे म्हणते. साले सर्वात चुकीची माहिती देते. मी काय केलं मग, मी आणि माझी काही सोबती आहे पोटते त्यानं बंद याड आताच्या मागच्या 2 महिन्याच्या याड प्रत्येक राज्य लोकसेवा आयोगाच्या डाउनलोड केल्या. आता म्हणजे अजूनही फॉर्म भरणं चालू आहे. यूपी PSC, उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन, बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन, तामिळनाडू पब्लिक सर्व्हिस कमिशन याचे पेपर फिल्मचे ऑफलाईनच आहे, ऑनलाईन नाही. यायनं आपल्याला खोटी माहिती दिली, यायला पॅन्ट काढून चुरवायला पाहिजे. म्हणजे तुम्ही आम्हाला खोटी माहिती देऊन राहिले. अबे हे MPSC करणारे पोट्टे आहे, हे तर चोराले असं उकरू काढते. ठीक आहे, तुम्ही आम्हाला सगळं म्हणजे लेटर म्हणजे त्यांच्या लेटरवर देऊन राहिले तुम्ही जाहिरातीत काय या या राज्यामध्ये सुरू झाली बा, आणि त्या राज्यात झाली असेल पण आम्हाला नाही पाहिजे. झाली असेल तरी आम्हाला पेपर ऑफलाईनच पाहिजे. आम्हाला अजिबात ऑनलाईन पद्धत मान्य नाही. त्याच्यानंतर तिचा पेपर फुटला. हे पोट्टे बोलून राहिले, काही पोट्टे बाईकवर होते, पेपरला चालले होते. आजच्या दिवस नातेवाईकाच्या घरी थांबू बांधून त्या पेपर, काही ट्रॅव्हल्स मध्ये होते, काही बस मध्ये होते. आणि सरकार डिक्लेअर करते उद्याचा पेपर. आणि शिक्षण मंत्रालय प्रश्न विचारते, तो हसते म्हणजे लाजबी नाही. आमच्या वर्गात शालेय शिक्षण मंत्री राज्यमंत्री पंकू भाऊ, तिकडे भुसे साहेब आहे. या दोघांनाही राजीनामा द्यायला पाहिजे. तुमच्याकडून होत नसेल तर सोडून द्या. म्हणून आपल्या देशामध्ये मला तरी वाटते आता अति होऊन राहिलो, म्हणजे आपण काही बोलून नाही राहिलो. कारण विषय असा आहे का आपण म्हणतो का जाऊ द्या सोनम वांचून तिकडं मोरू द्या झाले. अरे तो 15 दिवस माणूस आंदोलन करून राहिला, सरकार पाहून राहिला. तो साले तुमच्यापेक्षा इंग्रज परवडत होते. गांधीजी आंदोलनाला बसले, पहिले तर गांधीजीने रिक्वेस्ट करत होते का तुम्ही आंदोलनाला बसू नका, आणि गांधी आंदोलनाला बसले तर लगेच 4-5 दिवशी डेलिगेट पाठवले. ठीक आहे, का मागणी आहे गांधीजी तुमच्या? अरे आमच्या तिथं आहे वरते बापू कुटी, तिथं गांधीजीनं ठीक आहे उमेदीचा काय घालवला. त्या वर्धेले इंग्रजांनी माहित होतं का आम्हाला वारंवार पुण्याला भेटायला जावं लागल गांधीजी. मग आता वारंवार भेटायला जावं लागल तर मग आता काय करायचं, आम्हाला मेन रेल्वे स्टेशन म्हणून वर्धा दूर पडते. गांधीजीने बी या लागल दिल्लीले आम्हाला भेटायला, म्हणून स्पेशल रेल्वे स्टेशन बांधून दिले सेवाग्राम. टेलिफोन सुद्धा दिला, टेलिफोन बाबाजी कवाय काम करते तुमच्यासोबत ठेवा. तुम्ही कवाय आंदोलनाची घोषणा करता, आपण आमची होती. पण साले हे कसे बी ऐकत नाही. मी आंदोलन करायला गेलो तर वर्धेच्या कलेक्टरनं महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 कलम लावले. त्याला वाटते का ह्या आंदोलन साधा काही बी करते. ठीक आहे, त्याला वाटले का बा ह्या आंदोलन करून तर देवेंद्र फडणवीसची प्रेत यात्रा काढते का काय, तर त्याच्यात लिहिलं का कोणाची ठीक आहे प्रेत यात्रा ठीक आहे नाट्य स्वरूपात काढू नका, नाही तर तुमच्यावर केस करते. ठीक आहे,
म्हणजे असे असे कलम लावले, म्हणजे मी आंदोलन करायच्या आत्महत्या दिवशी ठीक आहे तो आदेश पारित केला कलेक्टर. म्हणजे साले हे तर म्हणजे आणीबाणी बरी होती हा? म्हणजे आम्हाला आंदोलन बी करू नका. माया आंदोलन होतं वर्धेत, तर आंदोलनाच्या 2 दिवस अगोदर बंद्या बॅनर छापणाऱ्याची मिटिंग घेतली. बरं मिटिंग काऊन घेतली, या मागे एक आंदोलन केलं होतं. आणि आता नागपूरच्या कॉर्पोरेटच्या आंदोलनात हे नितीन इथून स्टाईल वालं बॅनर खूप व्हायरल झालं. त्याचं एकदम झोमलं ते. ठीक आहे, माझ्या आंदोलन नाही उग्र राहते. ठीक आहे, हा. तर हे सर्व लोक निवेदन द्यायला चालले. आपलं भाषण चालू अजून 5-10 मिनिटं. ठीक आहे, सगळ्यांनी सह्या केल्या का, कागद आणले का? सर तिकडे कागद आहे का कोणाकडं? इकडे आण, का करता फुगड्या करून. हा कुठं होतो आपण? यायला बॅनर छापणार वाल्याची मीटिंग घेतली आणि त्याला सांगितलं का कोणीही, म्हणजे करायला नाव नाही घेतलं, कोणीही सरकारच्या विरोधातलं आक्षेपार्ह कार्टून सारखं बॅनर छापायचं. मग मी गेलो बॅनरवाल्याकडे. तो बॅनरवाला म्हणे का सर असं असं सांगत नाही, तर तुम्ही असं बॅनर छापू नका आमच्यापाशी. या म्हणलं तू बनव आणि मला पेंटाईव्ह मध्ये दे. छापून कुठून आणायचं ते मी पाहिजे. यायले का माहिती चालेल, मी नागपूरून आणि नाही तर मुंबईतून आणि यायले का माहित आपली ओळख कुठपर्यंत आहे. तुम्ही वर्ध्यातल्या लेपायची घेतली, वंदे महाराष्ट्रातल्या थोडी घेतली. आणले छापून, कुठूनही आलो. मला माहित होतं का आंदोलन सुरू व्हायच्या पहिले हिसकून गेले, म्हणून चालू झाल्यावर मग थोडं दूर गेल्यावर वाटून टाकले, हातात देऊन दिले. म्हणजे हे आपली पद्धत आपल्याला राबवते. कारण एक आंदोलन असं केलं होतं का माग ते 238 क्षेत्रातल्या नोकऱ्या ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या GR काढला होता देवाभाऊ. ठीक आहे, म्हणजे ह्या देवाभाऊ देवासारखं वागतच नाही. ठीक आहे, म्हणजे आता काय करा, लाडक्या बहिणीचे 3,500 कोटी खाऊन टाकली आहे. ठीक आहे, 9,000 पुरुष आहेत त्याच्यात लाडक्या बहिणी. मला ते स्वतः त्याला सांगत नाही, मी काय माया कोणतं नाही माहिती, त्याला सांगत नाही. ठीक आहे, लयच भारी काम आहे यायचं. ठीक आहे, तर आणि म्हणजे तो तिकडं चीफ जस्टिस कॉक्रोच म्हणते आपले. अरे कॉक्रोच अशी चीज आहे का 100 ठिकाणून कापला तर मरत नाही. समजलं का? तुम्ही तर गेचूड आहे, गेचूड. या देशातल्या गोरगरीब शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं, बेरोजगार युवकाचं, कामगाराचं रक्त शोषण करायचं काम करत आहे. तिकडं देवेंद्र, ठीक आहे, नरेंद्र, इकडं पोट्याच्या शिक्षणाचा धर्मेंद्र सत्यानाश करत आहे आणि महाराष्ट्रातल्या लोकांचा या देवेंद्र सत्यानाश. ठीक आहे, म्हणून बोललं पाहिजे आणि जो मेन डॉन आहे त्याच्यावरच बोलायचं, म्हणजे तो लवकर जागा होतो. नाही तर तो म्हणते आपल्यावर आलं नाही रे बा, जाऊ द्या, पोळीचा बकरा तिकडं जाऊ द्या. मग न्याय हे आंदोलन केलं होतं वर्धेत, पहिलं आंदोलन वंद्या महाराष्ट्रात. आंदोलन का 7 दिवस आंदोलन केलं. साला कलेक्टर येऊन नाही पाहिजे, LTO येऊन नाही पाहिजे. 7 दिवस हे पोट्टे गिट्टे घेऊन बसलो, तिथं शिकव, तिथंच त्रास घेऊ, तरी लक्ष नाही. मग म्हणलं अवकाशीवर या लागते. मग कोणाला सांगितलं नाही. म्या 2 ऑक्टोबर होती, 1 ऑक्टोबरला काय केलं, म्या मोदीचा फोटो घेतला, चाय विकताना बनवला, मोठा स्टॅच्यू बनवला. एवढा देवेंद्र फडणवीस चेवढा वाटताना आणि अजित पवार भजे देताना. तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री आणि पोट्याले तेले दुकानं टाकून आणि नाव दिलं मोदी चायवाला, बेरोजगार पकोडा सेंटर आणि रिकाम टेकडा चिवडीवाला. आणि जे मीडिया आली, जे व्हायरल झाले व्हिडिओ, तर तुम्हाला सांगतो संध्याकाळी रात्री 11:30 वाजता SP ला मध्ये बोलावलं. SP ऑफिसला बसून 11:30 वाजता मी जेवणच करून राहिलो. आणि नूरुल हसन साहेब होते, आता भंडाऱ्याला आमच्यावर चांगले होते. सर बोले वो आंदोलन बहुत ही वायरल हो गया है. अच्छी बात है सर, करना चाहिए. तो सर बोले वो कार्टून निकाल डालो. सर बोला ज्यादा ही प्रेशर आ रहा है क्या?
कल क्या कर रहे हैं बोले, कल हमारे गृह मंत्री हमारे नेता देवेंद्र फडणवीस साहब आ रहे हैं बोले, तो काले झंडे वंडे, मैं बोला काले झंडे वंडे नहीं दिखाऊंगा, लेकिन कल सुबह गांधी जयंती है, बापू की जयंती है, तो हम वही पकोड़े तलेंगे, बोला खाएंगे, ठीक है, चिवड़ा बांटेंगे, खाएंगे, और बापू कुटी में जाके प्रार्थना करेंगे, सबको सन्मती दे भगवान. आमच्या देवा भाऊने थोडीशी बुद्धी दिली, ठीक आहे. आमच्यावर जो अन्याय केला, कॉन्ट्रॅक्ट बंद, हे तला हे 70,000 बिल भरते आहे ना, तुमच्या ह्या 35,000 2 वर्षात जागा भरल्या पोलिसाच्या ह्या निघाल्या नसत्या. आणि तसंही सांगतो, पोलीस भरतीवाल्याने तुमच्यासाठी एक वेगळा ऑप्शन काढला आहे, एक होमगार्ड आणि एक महाराष्ट्र सुरक्षा बल. हा, कॉन्स्टेबल म्हणून लागले तर पगार भेटते 42,000 आणि महाराष्ट्र सुरक्षा बलात 20,000. बाकीचं ठीक आहे, फाटर फाटर ठीक आहे, त्याची गोष्ट करायची. उद्या हे कवा पोलीस भरतीवर खाड आनंद त्याची काही गॅरंटी. मग ते आंदोलन एवढं व्हायरल झालं तर ते म्हणे एसपी साहेब निकालो बोले, कलेक्टर साहेबांचा एक फोन आला, आप मिलो बोलले, मग त्याला जाऊन भेटलो. ते म्हणे सर म्हणलं तुमच्यावर जास्त दबाव आला, एक धक्का आणता म्हणजे उचलून घेऊन जाता, हा प्रॉब्लेम नहीं सर बोले, पूरा महाराष्ट्र बोले खड़ा हो जाएगा बोले आपके पीछे, मुझे इतना सबको मालूम है. रेंदो बोला 40 लाख बच्चे हैं महाराष्ट्र में पढ़ाई करने वाले, ठीक है, स्पर्धा में रेंदो बोला. मैं बोले सर बोले निकाल डालो, अच्छा नहीं लगता. सर बोला मैं आपको अभी निकालता, अभी मेरे बच्चे वहां सोए हैं, मैं निकाल देता, फोटो भेज देता, सुबह बता देना बोलना, सारी सुबह लगा दिया इन्होंने. संध्याकाळी काढले, फोटो पाठवून दिला आणि सकाळी गेल्याबरोबर पुन्हा लावले आणि पुन्हा सकाळी आंदोलन चालू केलं. मग आता आंदोलन चालू केल्यावर सुद्धा राहिले पाहिजे. शहर पोलीस स्टेशनचा पीआय आला, मी गांधीजीला हार टाकायला गेलो तर साल्यानं बॅनर खाल्लं, मायवानं होर्डिंग खाल्लं. मग होर्डिंग खाल्ल्याच्या नंतर वाया गेली मस्तकात, बे बसायला पोटतो म्हणलं, साले भोकात गेलं काम बसा आम्ही बसलो रस्त्यावर. म्हणलं तिथं देवेंद्र फडणवीस हार घालेले येणार होता, म्हणलं आता येऊ द्या, म्हणलं कसा येते देवेंद्र फडणवीस. मी साल्याला हारवा नाही झोपेन म्हणलं, गाडी चालतं तर करायला वाजतं. देवेंद्र फडणवीस दुसऱ्या रस्त्यावर, ज्या रस्त्याचं उद्घाटन नाही झालं त्या रस्त्यावर मुरम टाकून होता, तो मुरम काढून पळाला. म्हणून माया भल्ला राग करते ती, म्हणजे एवढा. म्हणून तुमच्या अंगात गांधी असला पाहिजे ना, तुमच्या अंगात भगतसिंग बी असला पाहिजे. जोपर्यंत गांधीच्या विचारांना चालत आहे तोपर्यंत चालू द्या, जास्त अतिरेक झाला तर अवकाळीत याच. आणि त्याला माहित आहे ह्या साला आंदोलनाला बसला ह्या ऑफिस मधून बी उठून जात नाही, ठीक आहे, मी डायरेक्ट ऑफिस मध्येच बसतो खुर्चीच्या समोर, तुम्ही दरवाजा जवळ पडून द्या, ठीक आहे, मी जातच नसतो, भले न्याय पाहिजे नाही तर उचलून द्या, ठीक आहे. आणि आंदोलनाला अजिबात घ्यायचं नाही, तुमच्यावर अन्याय झाला तर. असं आंदोलन केलं, रस्ता चोपट केला, काही नाही, पोलिसाचा डका येते, उचलून येते, नारेगाचे इन्कलाब जिंदाबाद, ठीक आहे, मस्त रील बनवायच्या, पोलीस स्टेशनला नेते, चहा पाचते 2 तासाला सोडून देते. त्याच्यामुळे लोड घ्यायचं, ठीक आहे. आणि हे तुम्हाला माहित असलं पाहिजे कायदे कानून, ठीक आहे. नितीन गडकरीला बी अडवलं होतं माझ्या गावात येऊन म्हणे पेट्रोलचं, ठीक आहे, 60 रुपयाचं 110 गेलं, माझ्या बापान केलं का? पेट्रोल 60चं 110 गेलं, माझ्या बापान केलं. म्हणजे तो मंत्री असून सांगून राहिला, ठीक आहे. म्हणजे जराशी बी लाज नाही. सोयाबीनचे भाव 4,000वरून 10,000वर गेले, 10,000वरून 4,000वर आले. कसे आले तर मोदीनं 12 लाख टन सोयाबीनची ढेप बनवली. मग मी आडवा झालो ना, माझ्या गावात भाजपात येऊन तुम्ही असे म्हणून राहिले, ते माझ्या गावात मी आडवा झालो. म्हणजे म्हणे पब्लिक प्रॉपर्टी आहे का म्हणे, मी म्हणलं तू 5,000च भेटतो रोज, तर तुला कुठे प्रश्न विचारणार, मला घरी येऊन दे म्हणे, ठीक आहे. असे लोक आहे, ठीक आहे. मग तो व्हिडिओ कॅच झाला, मग मी पब्लिक प्रॉपर्टी आहे का मायापाशी आला, मी काय सुट्टी करतो, लिहिलो अंडर सेक्शन IPC 21 एव्हरी इलेक्टेड मेंबर इज अ पब्लिक प्रॉपर्टी. भारतात निवडून येणारा माणूस हा पब्लिक प्रॉपर्टी असतो, त्याने चौकात रात्री बेरात्री कोणीही प्रश्न विचारता येते, आणि तो तुम्ही विचारला पाहिजे. म्हणून आपल्या अन्यायासाठी आपण आवाज उचलला पाहिजे. तुम्ही इथं आले, खूप चांगली गोष्ट झाली, ठीक आहे. फक्त मी देवा भाऊला एवढं सांगीन, हमें तुमसे आणि MPSC सांगतो, हमें, ठीक आहे, हमें तुमसे कोई गिला शिकवा नहीं,
हमें तुमसे कोई गिला शिकवा काल रात्री झोपता झोपता आठवलं म्हणून झोपताना लोकांनी वेगळ्या लोकांचे स्वप्न पडतात म्हणून वेगळ्याचे ठीक आहे. भले तुमची काळजी वाटते ठीक आहे का होईल या पोट्याचं भविष्य ठीक है. हमें तुमसे कोई गिला शिकवा नहीं है, हमें तुमसे कोई गिला शिकवा नहीं है, बस हमारी एक बात सुन लो. हमें तुमसे कोई गिला शिकवा नहीं है, बस हमारी बात सुन लो, वरना तुम्हारी खैरियत नहीं है, वरना तुम्हारी खैरियत नहीं है. आम्ही ठीक आहे आम्ही पोरं म्हणून ठीक आहे तुमच्या पाठीशी नेहमीच आहे. एमपीएससी वर विश्वास आहे. फक्त असं नाही झालं पाहिजे का हे साली ऑनलाईन परीक्षा अशी झाली आता का ठीक आहे का आमची ऑनलाईन परीक्षा अशी झाली का आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्यात दाबण झाला. यायचा हल्या कवा दाबण होईल त्याची सांगता येणार नाही. म्हणून आम्हाला परीक्षा का पाहिजे, म्हणून आम्हाला परीक्षा का पाहिजे पाहिजे का नाही पाहिजे. हा ठीक आहे. आणि म्हणून त्याच्यानंतर स्टेनोग्राफरचं पद यानं कॅन्सल केलं. ITIच्या पोरायले स्टेनोग्राफरचा डिप्लोमा करायला लावला. ठीक आहे. आता तो डिप्लोमा कुठं टाकायचा स्टेनोग्राफर यायनं पद परस्पर रद्द करून टाकलं डायरेक्ट. अरे पण तुम्ही पहिले पॉलिसी बनवा ना का पहिले स्टेनोग्राफरचे डिप्लोमा बंद करा आणि मग 4-5 वर्षाला निर्णय घ्या. तुम्ही स्टेनोग्राफरच्या पोट्याले डिप्लोमे करायला लावले आणि डिप्लोमे चालूच पोट्याचे अजून बी काही पोट्टे स्टेनोग्राफरले आहे आणि त्याच्या यायनं सरकारी सेवेतलं पदच काढून टाकलं. का करायचं पोट्याने हा तो डिप्लोमा करायचा का. मग बाकी आता कुठं असे अनेक पद आहे. आणि एक मोठी मागणी आहे विद्यार्थ्याची का अनेक राज्यांमध्ये पोलीस भरतीचं वय हे 36 आहे. ठीक आहे. आता मी का म्हणतो पोट्याले झालंय थोडस 35-36 तर धावू द्या ना. तुमचं काय चाललं ठीक आहे. लेखाले फिजिकल स्ट्रॉंग असेल तर आतमध्ये येईल नसेल तर राहू द्या. त्याला मार्केटमध्ये तर राहू द्या. एक तर तुम्ही पहिले 5-5 वर्ष भरत्या काढल्या नाही मग आता काढल्या तर अशा अवकाशासारख्या काढल्या का डायरेक्ट 17,000-16,000 चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही ह्याच भरत्या दरवर्षी 6,000-7,000 अशा काढा ना. चांगले पोट्टे येते फ्री मेहनतवाले पोरं येते. पोरायले बरं वाटते का दरवर्षी भरती येत आहे. पण सरकार असं नाही. यायची इलेक्शन आलो 16,000 17,000 ठीक आहे. लाडकी बहीण लाडका भाऊ काय म्हणते का दरवर्षी झालं पाहिजे म्हणते इलेक्शन दरवर्षी नाही. यायची परीक्षा घ्यायला पाहिजे पहिली एमपीएससी सारखी ठीक आहे. एज्युकेशनल क्रायटेरिया लावायला पाहिजे. बरं आता ते सोडा. मी माझा पदवीधरचे उभं होतो साला इलेक्शन पदवीधरचं आणि त्याला अनपढ उभा राहिलेला चालते. साला म्हणलं खतरनाकच आहे. ठीक आहे. अनपढ म्हणजे शिक्षक पदवीधरचं शिक्षक मतदारसंघाचं इलेक्शन त्याने शिक्षक नाही पाहिजे. शिक्षक नसला तरी चालते कोणी उभा राहा. अरे साला म्हणलं हे खूपच आहे. ठीक आहे. पदवीधर साठी मागच्या वेळेस उभं होतो मी ते मग नियम वाचले सगळे तेव्हा वाचण्यात आले. मला सांग बरी सिस्टीम आहे. फक्त 10 लोकांचं अनुमोदन पाहिजे. ठीक आहे. त्या यादीतल्या अशी पद्धत आहे. म्हणून त्याच्यात बी बदल होणं गरजेचं आहे. आपण मागणी आणि आता प्रत्येकाने आजच्या आंदोलनाचे स्टेटस ठेवा. बाकीचे तर ठेवता ठीक आहे. मार मेकअप पिकअप ठीक आहे. रील बनवता. आजच्या आंदोलनाचे प्रत्येकानं स्टेटस ठेवा. फेसबुक इंस्टाग्राम वर पोस्ट टाका. शेअर करा. ठीक आहे. फेसबुक इंस्टाग्राम वर पोस्ट टाका. आणि त्यात कोणाला मारायचं चिल्लर आडूपाडू माणसाला मारायचं नाही. डायरेक्ट सीएमओ कोणाला मारायचं हा चीफ मिनिस्टर ऑफिस देवेंद्र फडणवीस एमपीएससी ठीक आहे. ट्विटर हँडल अकाउंट असेल तर ट्विटर वर टाका. समजलं का. मोठ्याल्या लोकाले
ठीक आहे, तुमच्या हिंमत नसेल तर मायवालं भाषण टाका. ठीक आहे, तसं की ऐकते. ठीक आहे, चांगले चांगले लोक ऐकते माय भाषण. ठीक आहे, ह्या का बोलते साला. ठीक आहे, आणि ह्या लयच बोलते तिकट. ठीक आहे, तर आणि बोललं पाहिजे, कारण तुम्ही व्यक्त झालं. तुम्हाला या देशाच्या संविधानानं आर्टिकल 19 मध्ये हा अधिकार दिला. मला दिला आहे. मायावर आता 90 केसेस झाल्या. शेतकरी आंदोलनात होतो नागपूरला, एका दवानं 10 केसेस पेलून दिल्या. ठीक आहे, मग अजून 10 एखाद्या आंदोलनात लावून टाका. माझ्या शेतात पूर्ण करत काय नाही तेवढं ठेवलं. ठीक आहे, तर चालू आहे. अरे गांधीजी जेलमध्ये गेले होते, आपण गेलो तर काय प्रॉब्लेम. ठीक आहे, चला तुम्ही इथं आले, तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या मागण्या ज्या आम्ही अशा भाषणात सांगितल्या त्या सगळ्या मान्य झाल्या पाहिजे. नाही तर मग आपल्याला काय करायचं आहे बे? अरे काय करायचं आहे? हा टक्कल करायचा आहे. काय करायचं आहे? हा बंद मी येईन, मी बी येईन. आणि तुम्हाला काय करायचं आहे? कानाची अंगात खाली केस गिस सोडून लावून जायचं बंद्या घरी कलेक्टर ऑफिसने. ठीक आहे, सर हा. बाईट आणि आता राष्ट्रगीत होणार आहे. मी बाईट घेऊ आवाज पहिले, देतो. बाईट घेऊ ठीक आहे, बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोला क्रांतीसूर्य बिरसा मुंडांचा इन्क्लाब हात वर करा. इन्क्लाब इन्क्लाब बोला भारत माता की भारत माता की